तर सध्या राजकोट किल्ल्यावर एक प्रकारे गोंधळाची स्थिती पाहायला मिळते। काही वेळापूर्वी नारायण राणे यांनी पाहणी केली होती आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा या ठिकाणी पाहणी केल्याचं पाहायला मिळते। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या सोबत आहेत। प्रताप, कशा पद्धतीने गोंधळाची स्थिती आहे? तर महाविकास आघाडी आणि राणे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली। पोलिसांनी यावेळी हस्तक्षेप केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। आज महाविकास आघाडीचा मालवणमध्ये धडक मोर्चा आहे आणि या मोर्चाच्या आधी महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यावर जिथं ही दुर्घटना घडली, जिथे हा पुतळा कोसळला, त्या ठिकाणची पाहणी केल्याचं पाहायला मिळतं। आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, विनायक राऊत, वैभव नाईक यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात महाविकास आघाडीच्या धडक मोर्चाला सुरुवात होणार आहे। तर दुसरीकडे नारायण राणे यांनी सुद्धा या ठिकाणी पाहणी केल्याचं पाहायला मिळतं। ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याची नारायण राणे यांनी पाहणी केली आणि त्यानंतर ते थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत। दोन सध्याची ही दृश्य आहेत। एकीकडे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांनी राजकोट किल्ल्यावर पाहणी केली, तर दुसरीकडे काही वेळापूर्वी नारायण राणे यांनी सुद्धा पाहणी केली। त्यामुळे सध्या एक प्रकारे काही वेळापूर्वी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। मात्र पोलिसांनी यावेळी तणावाची स्थिती पाहायला मिळते आणि आज राजकोट किल्ल्यावर सुद्धा अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळाली।